पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये होणारं ब्लिडिंग ही जनरली इंडियन एज ऑफ मेनोपॉज आहे की 48 ते 52 वर्ष. काहींना लवकर येतो ज्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो किंवा काहीला उशिरा पण येऊ शकतो. तेव्हा 1 वर्ष पाळी येत नाही आणि त्याच्यानंतर ब्लिडिंग होतंय तर हे ब्लिडिंग सिरियस असतं. म्हणजे थोडं जरी झालं, एक स्पॉटिंग जरी झालं तरी पोस्ट मेनोपॉझल एजमधलं हे ब्लिडिंग सिरियस असतं. पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये जनरली ब्लिडिंग एक्सपेक्टेड नसतं. असेल तर आपल्याला सोनोग्राफी करावी लागते. एंडोमेट्रियम म्हणजे पिशवीच्या आतला आवरणची थिकनेस बघावी लागते. 4 mm पेक्षा जास्त असेल, 6 mm पेक्षा जास्त असेल तर आपल्याला बायोप्सी घ्यावी लागते. बायोप्सी कशासाठी? तर एकदा पाळी गेल्यानंतर ब्लिडिंग होणं म्हणजे देअर आर चान्सेस ऑफ कॅन्सर किंवा CA एंडोमेट्रियम आपण म्हणतो. हे रूल आउट करणं मस्ट असतं पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये. आणि इट इज रुटीन स्क्रीनिंग प्रोसिजर का वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घेणे. कुठली पोटाची सोनोग्राफी, त्याच्यात युट्रस, ओव्हॅरियन व्हॉल्यूम बघायचा. हे अर्ली इंडिकेशन असतं की बाबा तुमचं एंडोमेट्रियल थिकनेस वाढते, ओव्हॅरियन व्हॉल्यूम वाढलाय तर आपण अर्ली स्टेजमध्ये CA एंडोमेट्रियम म्हणजे पिशवीचा कॅन्सर आणि अर्ली स्टेजमध्ये ओव्हॅरियन कॅन्सर सुद्धा डायग्नोज करू शकतो. ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, सगळ्यांनी पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये करायलाच पाहिजे.